उन्हाळ्याचे दिवस चालू झाले नाही, एवढा चिडचिडपणा होतो ना, काय काम करावं कोणतं करावं हे सुद्धा लवकर कळत नाही. आणि आता ना आमच्या जवळ पण अंडे भरपूर असे साचले होते, नाही म्हणलं तर 24 अंडे पूर्ण व्हायला आलेच होते. आणि भूक पण लागली होती, काय खावं हे सुद्धा लवकर काही कळत नव्हतं. मग आता अंडेच होते ना, मस्त इथं अंड्याची पोळी करायचा विचार केला. मग इथं मस्त छान अंडे घेतले आणि त्याची ना पोळी करायला घेतली. आणि खरं सांगते, गावरान अंड्याची पोळी ना एवढी छान लागते ना, त्याच्यामध्ये हळद टाकायची सुद्धा गरज नाही, ते आपोआपच पिवळं होऊन जातं आणि एक नंबरच लागते. कारण गावरान अंड्याचा वास जो आहे पूर्ण रस्त्यापर्यंत येतो, आपण कितीही लांब असलो ना तिथपर्यंत वास येतो. मग आता आली होती आईस्क्रीम मस्त, मग इथं एक सोडून 2 घेतल्या, कारण उन्हाचं प्रमाणच एवढं आहे आणि गार तर खाऊच वाटतं. आणि आमच्या इथे ना थंड पाणी सुद्धा नाही, इतकं सगळीकडे ऊनच ऊन आहे, कोंबड्यांना सुद्धा नीट बसायला जागा नाही. आम्ही दारासमोर थोडंफार सावली आली की कोंबड्या तिथे येऊन बसतात. आणि खरं सांगते, सकाळी उठलं ना आमचं लगेच एक कुरडाईचं काम चालू होतं. मग आता इथे ना आई मुली ना मस्त इथे छान अशी कुरडाई बनवली आणि सोबतच माझ्या मम्मीची आई सुद्धा मदत करू लागते आम्हाला. आणि ज्यावेळेस पण कुरडाईचं काही काम वगैरे असलं ना, माझ्या मम्मीची आई लगेच येते. आणि हे जी कुरडाईचं जे पीठ आहे ना, तर ते गरम गरमच घ्यावं लागतं, थंड जर घेतलं तर कुरडाई काही आपल्याला एवढी गोल बनवता येत नाही. मग इथे ना मी पण लगेच कुरडाई करायला घेतली. पण खरं सांगते, मला तर कुरडाई जमली, पण ना माझ्या हाताला एवढा त्रास होत होता ना, तरी पण मी मस्त अशी छान कुरडाई बनवली. आणि माझ्या मम्मीला सांगितलं होतं की तू माझा व्हिडिओ बनव. मग तिने पण इथं ना मस्त माझा छान असा काही व्हिडिओ बनवला. आणि पुढे पण ना मस्त छान अशा रंगीबेरंगी आपल्या कुरडाई तयार आहे. चला मग आता व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट करून नक्की कळवा. नवीन असाल ना तर आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया अशा नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये.